नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसानच्या 17व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे का? तर याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, दिनांक 18 जून 2024 मंगळवार या दिवशी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून 9,26 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांवर 20,000 कोटी रुपयांपेक्षा निधी हा दिला जाणार आहे। या सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून लाभ मिळणार आहे। मग या सोबतच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे का? मग चौथा हप्ता मिळणार आहे अशी बातमी सर्वत्र पसरली आहे। परंतु मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा या ठिकाणी चौथा हप्ता जो पीएम किसान योजनेप्रमाणे दरवर्षी 6,000 रुपये म्हणजेच 2,000, 2,000 आणि 2,000 याप्रमाणे 3 टप्प्यात दर 4 महिन्यांनी मिळतात। त्याचा तिसरा हप्ता हा पीएम किसान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासोबत मिळाला होता। मग त्याच दिवशी शेतकरी महासन्मान निधीचा हा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता। त्याचप्रमाणे पीएम किसानचा 17व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता जमा होणार आहे असे शेतकऱ्यांना वाटत आहे। परंतु मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतची तशी कोणतीही घोषणा केलेली नाही। तसेच महाराष्ट्रात काही ठिकाणी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत आहे, त्यामुळे आचारसंहिता लागू आहे। कदाचित त्यामुळेच नमो महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची घोषणा अजूनपर्यंत केलेली नाही। त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका। 27 जून 2024 पासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे या योजनेसंदर्भात नवीन अपडेट आली की सर्वप्रथम आपल्यापर्यंत आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या योजनेची माहिती आपल्याला मिळणार आहे। तसेच नोटिफिकेशनही आपल्याला मिळेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।